रणांगणावर तुम्ही जे काय जिंकता हारता हा तुमचं डिसिजन्समुळे तुम्ही जिंकता किंवा हारता. खरं. त्याच्यामुळे तुम्ही दुसऱ्यांना बोट दाखवू शकत नाही. तर तो एक महत्त्वाचा विषय आहे. एका एरियावर फोकस केला मार्केटिंगवर, तर पहिलं मार्केटिंग नीट करायचं, त्याच्यानी काही इन्कम जनरेट झाला जे काय भांडवल त्याच्यातनं मग मॅन्युफॅक्चरिंगला जायचं आणि मग टेक्नॉलॉजी. सो ते जास्त सस्टेनेबल राहू शकतं फॉर न्यू एंटरप्रेनर्स. अच्छा अच्छा. तो माझा सल्ला राहील. माझ्या वडिलांनी सांगितलंच होतं की जे काय करशील तिथे टॉपला जायचं. बरोबर. सेकंड थर्ड नॉट ॲक्सेप्टेबल. म्हणजे तुला मी आता माझ्यापेक्षा काय कोणतरी अर्थात वयाचं असतं, पण तुझ्या वयाच्या लोकांमध्ये तू सगळ्यात वरती झालं पाहिजे. आणि तसं मी करत गेलो. त्याचा फायदा पण, कारण झगडतो आपण त्यासाठी. तिकडनं शिकवण घेऊन आपल्या इकडे कृष्णा नदी किंवा गोदावरी खोऱ्यात ते आपल्याला कसं राबवता येईल त्याच्याकरता काही कामं चालू. सो त्याच्यामध्ये माझा इन्व्हॉल्वमेंट आहे तुमचा इकडे. अरे वा. तर असं ते त्या पंपाच्या डेव्हलपमेंट नंतर आणि BRCच्या डेव्हलपमेंट नंतर सगळं भारतभर नाव झालं की तुम्ही स्पेशल काय करायचं असेल तर इम्पोर्ट करत बसू नका किशोर पंपकडे. बाबांनी सांगितलेले आजोबांचं एक वाक्य नेहमी आठवतं की क्रेडिबिलिटी इज द बिगेस्ट कॅपिटल. करेक्ट. रसिक मोहिनी. हाय, हॅलो, नमस्कार. रसिक मोहिनीच्या या नवीन पॉडकास्टमध्ये मी भाग्यश्री देसाई आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. ही कथा आहे एक वारसा आणि 3 पिढ्यांची. ही कथा आहे एका उच्च तंत्रज्ञानाची. ही कथा आहे आजोबा, पुत्र आणि नातवाच्या हळूवार बंधनाची. ही कथा आहे एका वृक्ष क्षेत्रातील भावभावनांची. किशोर पंप्स हे जागतिक स्तरावरील केमिकल पंप कंपनीमधील एक अग्रगण्य नाव. भारतासह इतर 70 देशांमध्ये निर्यात आणि अनेक पारितोषिके प्राप्त अशी ही कंपनी आहे. संस्थापक नारायण नरसिंह देसाई यांच्या पश्चात आता त्यांचे सुपुत्र किशोर देसाई आणि किशोर सरांचे चिरंजीव सिद्धार्थ देसाई हे अनुक्रमे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून ही जबाबदारी पार पाडत आहेत. किशोर देसाई यांनी बेंगलोर येथून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून ME मेकॅनिकल ही पदवी प्राप्त केली आणि सिद्धार्थ देसाई यांनी अमेरिकेतील स्टॅनफोर्ड येथून एन्व्हायरन्मेंटल इंजिनिअरिंगमध्ये ME केलं आहे. कामाव्यतिरिक्त या दोघांनाही साहित्य, कला, संगीत, खेळ याची प्रचंड आवड आहे आणि त्यात प्रावीण्य देखील मिळवलेलं आहे. चला तर मग भेटूया आजच्या आपल्या गेस्टना, श्री किशोर देसाई आणि श्री सिद्धार्थ देसाई यांना. आपल्या दोघांचंही रसिक मोहिनीच्या पॉडकास्टवर मनापासून स्वागत. आणि सिद्धार्थ सर, हे तुमच्याकरता. थँक्यू. सो आता मी आपल्या कंपनीची आणि तुमच्या दोघांची अगदी थोडक्यात खरं ओळख करून दिली. पण किशोर सर, मला सांगा की कोणताही व्यवसाय सुरू करायचा म्हटल्यानंतर अडचणी तर येतातच. म्हणजे घर, संसार, मुलांचं शिक्षण, नवीन व्यवसाय. पण या सगळ्यावर मात करून तुमच्या आईवडिलांनी हा व्यवसाय सुरू केला, तो वाढवला आणि त्याच्यानंतर आता दुसरी पिढी म्हणून तुम्ही तो व्यवसाय पुढे नेताना तुमच्या आईवडिलांनी दिलेली सगळ्यात आयुष्यातली महत्त्वाची शिकवण तुम्हाला काय वाटते? जेव्हा माझ्या वडिलांनी ही कंपनी सुरू केली तेव्हा मी 4 वर्षाचा होतो. बरं. त्यामुळे सुरुवातीला फक्त एक कुतूहल म्हणून सगळ्या गोष्टी बघायच्या एवढंच होतं. आता माझे वडील मूळचे कोकणातले, मालवणचे. तर ते परदेशातून आल्यावर 1 वर्ष 2 वर्ष परदेशात होते. ते आल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा मत्स्य व्यवसायामधलं फिश कॅनिंग याची फॅक्टरी करायची ठरवली. आवड म्हणून आणि एक इंजिनियर म्हणून त्यांना खात्री होती आपण करू शकतो. पण तेवढ्यात 1961 सालचं युद्ध झालं भारत-चीन आणि त्याला लागणारं काही मटेरियल गव्हर्नमेंटने सांगितलं की आम्ही तुम्हाला प्रायव्हेट कंपन्यांना देणार नाही. त्यामुळे ते 6 महिने थांबलं. पहिली अडचण तुम्ही विचारलं ती अशी आली. मग ते म्हणाले की मग हे करण्यापेक्षा आपण मुंबईला जाऊ. ते मुंबईला आले, ते आणि माझी आई आणि मी आणि माझी धाकटी बहीण असे आम्ही आलो. मग त्यांना आधीचा अनुभव हा पंप या क्षेत्रातला होता. त्यांनी मुंबई म्युन्सिपाल्टीमध्ये 5 वर्ष काम केलं होतं सुएज ट्रीटमेंट प्लॅन्टवर. लार्सन टुब्रोमध्ये 4 वर्ष काम केलं होतं आणि नंतर एका परदेशी जर्मन कंपनीत त्यांनी जवळजवळ 8 वर्ष काम केलं. मी नाव घेत नाही मुद्दाम. आता हा चांगला अनुभव सगळा गाठीशी होताच. तर त्याच्यामुळे त्यांनी ठरवलं पण पंपातच चालू करायचं आणि त्याच्यामुळे मुंबईला
त्यांनी 1963 साली पहिल्यांदा किशोर इंडस्ट्रीज आणि मग पंप्स जमतायत म्हटल्यानंतर किशोर पंप्स प्रायव्हेट लिमिटेड या नावाने चालू केलं. पण त्यांना लवकरच जाणवलं की आपल्याला मुंबईची जी भाड्याची जी जागा होती ती कमी पडते, म्हणून त्यांनी पुण्याला जमीन खरेदी केली MIDC पिंपरीमध्ये आणि 66 साली ते पुण्याला आले. म्हणजे आता 60 वर्ष झाली आम्ही त्या ठिकाणी आहोत आणि त्या संबंध एरियामधलं आमचं सगळ्यात पहिलं व्हेंचर, सगळ्यात पहिली कंपनी. बरं, म्हणजे MIDC मधली पहिली कंपनी. MIDC पिंपरी चिंचवड मधली. बरं, ओके. नंतर MIDCच्या आणखी वाढल्या, पण आम्ही आलो त्यावेळेला सगळा खडक होता काही. आणि तिथून त्यांनी सुरुवात केली. आता खरं अगदी त्या काळातल्या अडचणी मला सगळ्या माहिती नाहीत, आर्थिक काय आल्या वगैरे. पण एक अडचण सगळ्या नवीन कंपन्यांना, विशेषतः जे म्हटलं तर मागास पद्धतीने असलेल्या जागेतून चालू करतात, ती म्हणजे माणसं. माणसं मिळवायची म्हणजे इतकी अडचण होती की प्रत्येक वेळेला त्यांना स्वतःला सगळी ती टूल्स घेऊन बसायला लागायचं. शिकवणं हा एक भाग होता, पण माणसंच नाहीत म्हटलं स्वतः करायला लागायचं. सर्व्हिस पंपाची जेव्हा कस्टमरच्या जागेवर जाऊन करायला लागायची तेव्हा ते स्वतः जायचे. पण या सगळ्याचा फायदा असा झाला की हात साफ होतो म्हणतो ना आपण, म्हणजे हाताला सगळी एक सवय लागून जाते. पण त्यांचं जे पहिल्यापासून एक सूत्र आहे की थांबायचं नाही, टेक्नॉलॉजी वाढवत न्यायची. मग आपण इंजिनियर कशाला, नुसते पंप केले आणि दिले. म्हणजे आता खरं सांगायचं तर कुठल्याही याला मी कमी म्हणत नाही, पण पाण्याचे पंप करणारे आपल्या देशात 1000च्या वर कंपन्या आहेत. आणि पाण्याचे पंप ह्याच्यात काही राहिलेलंच नाही, म्हणजे नवीन पण काय होत नाही. आणि तर ते करायचं म्हणजे ते त्यांनी मला सांगितलं, हे करायचं काम म्हणजे आपण आयदर मुकादम होतो किंवा तिथला मुख्य क्लार्क होतो. कारण काही फरक काहीच नाही, अनेक वर्ष तेच करतो. त्याच्याशी आपल्याला नवीन काहीतरी करत राहायला पाहिजे. म्हणून त्यांनी स्वतःचं नॉलेज वापरून पहिलं म्हणजे ते कशाला नाही म्हणायचे नाही, आलं की आम्ही करून देतो. 1964 साली, म्हणजे वर्ष झालं नसेल, त्याला पहिल्यांदा त्याने भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर BARC या कंपनीला त्यांच्या एफ्लुएंटसाठी पंप दिले. एफ्लुएंट म्हणजे बाहेर जाणारं पाणी. बरं. त्यावेळेला ते किती प्रमाणात रेडिओ ॲक्टिव्ह होतं माहीत नाही, पण आता ते सुरू झाल्यानंतर आजपर्यंत भारतात जेवढे हे आहेत ॲटॉमिक एनर्जी प्लांट आहेत, त्या सगळ्यांच्या रेडिओ ॲक्टिव्ह एफ्लुएंटला एकच कंपनी आम्ही सप्लाय करतो. आता टेक्नॉलॉजी सुधारत गेली, हा नक्कीच भाग आहे. कारण आमच्या दृष्टीने आमचं प्रत्येकाला पुढचा पंप आणखीन मागच्यापेक्षा वेगळा पाहिजे अशा पद्धतीने करत गेलो. मग तेवढंच नाही तर 1976 साली पहिल्यांदा आम्ही एक्सपोर्ट केला, तो इराणला केला. अरे वा, बरं. आणि तिथून जी सुरुवात झाली, इराण नंतर मग अल्जेरिया, असं करत त्या भागाने सुरुवात झाली. आणि मग 1974 साली त्यांना जाणवलं की जगात काही स्टँडर्डाइज म्हणजे एका मापाचे असे केमिकल पंप्स आहेत. त्याच्यामध्ये मटेरियल सगळी नवीन नवीन येतात, डिझाईनमध्ये स्पेशल काहीतरी सिलिंग असतं, पण त्या पंपाला डायमेन्शनली स्टँडर्ड असतं. म्हणजे आपलं एक बटन आपण जेव्हा खुपसतो त्याच्यासाठी तिथं स्टँडर्ड आहे, कुठलंही आणून कशातही खुपसलं होत नाही. तसं ते पंपाला सुद्धा पाईपलाईनमध्ये लावण्यासाठी स्टँडर्ड आहेत. तर त्या स्टँडर्डचे पंप घेण्यासाठी त्यांनी जर्मनीतल्या एका कंपनीला कॉन्टॅक्ट केला आणि समाव ते जुळलं सगळं. आणि त्यांनी पहिल्यांदा टेक्नॉलॉजी, जर्मन टेक्नॉलॉजी विकत घेतली. आम्ही मी जेव्हा म्हणतो ते माझ्या वडिलांनी, मी 82-83 नंतर चित्र त्याच्यात आलो आतमध्ये पिक्चरमध्ये, तर ती घेतली. आणि मग त्याच्यातून त्यांनी अतिशय सुंदर प्रकारे डेव्हलप केलं सगळं. त्याच्यामध्ये कास्टिंग डेव्हलपमेंट असते, टेस्टिंगची फॅसिलिटी असते, कारण ती खूप महाग असते टेस्टिंगची फॅसिलिटी. तर हे सगळं केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑर्गनायझेशन डेव्हलप करत गेले ते. बरोबर. तर हे सगळं झाल्यानंतर मग एक्सपोर्ट पण वाढत गेला. आता तिथून मी एकदम जंप अशी करतो की आजच्या घटकेला आपण किती देशात एक्सपोर्ट झालेला आहे जर बघितलं तर जवळजवळ 68, तर ओन्ली 70. तसा इनडायरेक्ट सुद्धा खूप ठिकाणी झालेलं आहे. म्हणजे भारतातली माणसं घेतात आणि परदेशात त्यांच्या इक्विपमेंट बरोबर असे पण आहे. त्यामुळे 70 हा आकडा साधारण बरोबर आहे. एवढ्या देशात आपले पंप गेलेले आहेत. त्याच्यानंतर मग त्यांनी त्याच्यातून आपले स्वतःच्या दुसऱ्या टेक्नॉलॉजी तयार केल्या. त्याच्यामुळे आम्ही मर्क्युरी म्हणजे पाऱ्यासाठी पंप तयार केले. बरं. जे जर्मनीत फक्त होत होते, कुठेही नाही इतर ठिकाणी जगात. आणि ते इम्पोर्ट करून आपल्या कंपन्यांना, भारतीय कंपन्यांना महाग पडत होतं. त्यामुळे त्यांनी इथे तयार केलं. त्याच्यासाठी आम्हाला भारताच्या
प्रेसिडेंट म्हणजे राष्ट्रपतींचं पदक मिळालं मला. अरे वा, छान. 1974. त्याच्याचबरोबर आम्हाला पारखी पारितोषिक पण मिळालं मला. तर असं ते त्या पंपाच्या डेव्हलपमेंट नंतर आणि BRCच्या डेव्हलपमेंट नंतर सगळं भारतभर नाव झालं की तुम्ही स्पेशल काय करायचं असेल तर इम्पोर्ट करत बसू नका, किशोर पंपकडे. तुम्हाला महत्वाची शिकवण त्यातनं काय होती तर ही एकतर कशाला नाही म्हणायचं नाही पहिलं. अगदी खरंय. कशाला नाही म्हणायचं नाही, आव्हान म्हणून स्वीकारायचं. आव्हान म्हणून स्वीकारल्यानंतर ते व्हायलाच पाहिजे असे कष्ट करायचे. नाही झालं तर तू इतका अपमान समजायचा. त्यामुळे अशी परिस्थिती परत आलीच नाही. आणि ते झाल्यानंतर त्यांना एक एक जसं लक्षात येत गेलं तशी आम्ही पंप डेव्हलप करत गेलो. गुड. पुढची आहे अशी अजून. मग त्यांनी दुसरा जर्मन टेक्नॉलॉजी आणली. पण नंतर असं व्हायला लागलं की आता इक्वेशन बदलली, म्हणजे इम्पोर्ट ड्युटीज कमी झाल्या. मग भारतातच कसं करता येईल वगैरे करून मग आणखी पुढची प्रगती होत गेली. सो त्याच्यातलं महत्वाचं सूत्र सुरुवातीच्या काळातलं हेच होतं की आपण डेव्हलप करण्यातून खूप शिकत असल्यामुळे डेव्हलप करायचं आणि त्यामुळे कोणीही काही विचारलं की नाही म्हणायचं. फार छान, फार छान. सिद्धार्थ सर, मी आता तुमच्याकडे येते. तुम्ही स्टॅनफर्ड पासआउट, शिवाय परदेशातल्या नोकरीचा अनुभव तुम्हाला, आणि हार्वर्डमध्ये पण तुम्ही एक फायनान्सचा कोर्स केलेला. तिकडनं नंतर डायरेक्ट पुन्हा भारतात यायचं आणि आपल्या घरच्या व्यवसायामध्ये सामील व्हायचं. नाही म्हटलं तरी तो एक मोठा निर्णय असेल त्यावेळेला. म्हणजे तुम्हाला एक तिसरी पिढी म्हणून एक जबाबदारी, आणि कंपनीत प्रवेश करताना काय म्हणजे ते उत्सुकता, साशंकता, संदेह काय होतं मनामध्ये? खरं तर जेव्हा मी ॲडमिशन घेण्यासाठी ॲप्लिकेशन्स जे करत होतो त्याच वेळेला क्लिअर होतं, ते स्पष्ट होतं मला की तिकडे थांबणार नाहीच आहे, मी परत येणारच आहे. आणि याचं हे फार महत्त्वाचं आहे कारण म्हणजे की बाबा म्हणाले तसं की आजोबांपासून एक आमच्या कुटुंबामध्ये एक नॅशनलिस्ट सेंटिमेंट पहिल्यापासून आहे की शेवटी देशाचं भलं हे देशातलेच लोक करणार, बाहेरचे येऊन कोण करणार नाही आहे. सो आपण जरी शिकलो तिकडे तरी तिकडचं तंत्रज्ञान तिकडची सगळा अनुभव हा वापरून आपल्या देशासाठी कसा फायदा होईल हे पहिल्यापासून होतंच. त्याच्यामुळे ॲडमिशन म्हणजे ॲप्लिकेशन करताना सुद्धा परत यायचं ह्या हेतूनेच सगळ्यात तसं प्लॅनिंग केलेलं. सो एकदा माझं मास्टर्स झाल्यावर मी नंतर सिंगापूरमध्ये अनुभव घेण्यासाठी 1 वर्ष तिकडच्या एका सोलर कंपनीमध्ये काम केलं. सिंगापूरचा एक साधारण एक ॲडव्हान्टेज असं होतं की तिकडे निरनिराळ्या देशातले लोक, एस्पेशली आशिया खंडातले खूप असतात. सो त्याच्यामुळे एक दृष्टिकोन एक वेगळा नवीन मिळतो जगाशी कसा संपर्क साधायचा, आणि वेगळ्या वेगळ्या कल्चर्समधल्या लोकांची काम करण्याची पद्धती, हे सगळं शिकवून मिळतं. आणि ते 1 वर्ष करून मग मी परत आलो. आता परत आल्यावर तुम्ही म्हणाल किती 2 वर्ष होतात? 1 वर्ष सिंगापूर, अमेरिकेत 2 वर्ष, सिंगापूरला 1 वर्ष. मग इकडे परत आल्यावर कंपनीबरोबर चालू करताना तुम्ही म्हणला तसं की म्हणजे फॅमिली बिझनेस, आणि त्याच्यातनं डायरेक्टली मालकाचा मुलगा असं म्हणून लोक बघतात, म्हणजे त्याच्यात ते नॅचरलच आहे. पण मग ते करताना मला जे जाणवलं की पहिल्यांदा जर का आपण त्यांना, बाकीच्या कर्मचाऱ्यांना जर का आपण कन्व्हिन्स करू शकलो की चालू करताना तुम्ही यू आर अ फर्स्ट गुड ॲज अ ह्युमन बिईंग, मग पहिलं तुम्ही माणूस म्हणून कशात हे पहिलं ते बघत असतात. हा माणूस म्हणून एकदा त्यांना एक कम्फर्ट फॅक्टर आला की मग तुम्ही इंजिनियर ज्याच्याकरता कंपनी आहे, कंपनी इंजिनिअरिंग कंपनी आहे, सो इंजिनियर म्हणून तुम्ही कसे आहात, तुमची टेक्निकल ॲबिलिटी, टेक्निकल स्किल्स कसे आहेत. टेक्निकल एकदा स्किल्स लोकांना पटल्यावर मग तुम्ही मॅनेजर म्हणून कसे आहात आणि मग लीडर म्हणून कसे आहात. सो ही जी वाटचाल आहे की पहिलं माणूस म्हणून कसे आहात, मग इंजिनियर म्हणून कसे आहात, मॅनेजर म्हणून कसे आणि लीडर म्हणून कसे आहेत. सो हे म्हणजे घरी आईवडिलांनी सुद्धा मला ते त्या पद्धतीने मार्गदर्शन करत गेलेच. पण त्याच्यामुळे इकडे आल्यानंतर कंपनीमधनं एक रुजून जाणं हे खूप सोपं झालं त्याच्यामुळे. अच्छा, बरोबर आहे. आता गेली 60 वर्ष म्हणजे कंपनीची प्रगती चालू आहे, तुमच्या दोघांचाही त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचा, म्हणजे आजोबांनी चालू केलेल्या ही जी संस्था आहे म्हणजे कंपनी, त्यात तुम्ही भर घातली, तुम्ही पण भर घातली आता. आणि शेवटी आपण काय म्हणतो ना, कुठल्याही कंपनीचं यश हे प्रॉफिट अँड लॉसमध्ये आपण मोजतो, पण तुमच्या दृष्टीने तेवढंच
यशाचं हे गणित कसं आहे की तेवढंच आहे का त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही अजून काही विचार करता? पिढ्यांमधून अजून काही त्यातनं वेगळा विचार आहे तुमचा पुढच्या पिढी करता म्हणून? सिद्धार्थ सर, तुमच्या करता मग यश म्हणजे तुमच्या दृष्टीने काय? सो नॉर्मली यश म्हणजे हे बॅलन्स शीटवर बरेच लोक आणि ते चुकीचं काही नाही. ते एका पलीकडे प्रॉफिट हा व्यवसायाचा ऑक्सिजनच असतो, तो प्रॉफिट लागतोच. पण प्रॉफिटच्या पुढे जाऊन यश जर का डिफाईन करायचं झालं तर मला बाबांनी सांगितलेले आजोबांचं एक वाक्य नेहमी आठवतं की क्रेडिबिलिटी इज द बिगेस्ट कॅपिटल. करेक्ट. की शेवटी जर का तुम्ही व्यवसाय करताय तो कशा पद्धतीने करताय ह्याच्यामध्ये तुमच्या गिराईकाला व्हॅल्यू मिळते की नाही, त्याच्या व्यतिरिक्त समाजाला किती फायदा होतोय, रोजगार किती निर्माण होतोय, आणि त्याचबरोबर देशाला फायदा होतोय आणि तुम्ही काहीतरी वेगळं करून दाखवताय की जे बाकीचे करू शकत नाही आहेत. करेक्ट. सो सक्सेस हा जो विषय हा एक युनिडायमेन्शनल त्याचा ॲस्पेक्ट आहे म्हणजे तुमचं बॅलन्स शीट. पण त्याच्या पलीकडे जाऊन सक्सेसची व्याख्या प्रत्येक कंपनी टू कंपनी बदलू शकते. बरोबर. आमच्या कंपनीमध्ये बाबा म्हणले तसं आणि आजोबांनी पण शिकवण जशी लावली तशी की कस्टमरचा विश्वास, आणि ह्या कंपनीकडे आता बरेच वेळा असं पण होतं आमच्याकडे की कस्टमरचे काही कारणे जास्त पैसे येतात. म्हणजे देणं सपोज कस्टमरनी कंपनीला देणं सपोज 100 रुपये असेल, कधी कधी चुकून त्यांच्याकडे 110-120 रुपये त्यांच्याकडनं येतात कंपनीला. पण किशोर पंपकडे आल्यावर त्यांना माहिती असतं की काय हरकत नाही, ते 10-20 रुपये जे काय असेल ते परत करतील लगेच. तर हा जो विश्वास आहे, बरोबर. तसंच सप्लायर साईडला सुद्धा, की सप्लायर साईडला खात्री आहे लोकांना की किशोर पंप्स बरोबर व्यवसाय करतोय म्हणजे पैसे आपले बुडणार नाहीत कधी. अगदी बरोबर. तर हा जो सक्सेसचा एक मेट्रिक आहे की हा बॅलन्स शीटवर कुठे येत नाही. करेक्ट. तुमच्या पण ही जी क्रेडिबिलिटी आहे जी तुम्ही तुमच्या कस्टमर बरोबर, तुमच्या सप्लायर बरोबर, समाजाबरोबर, देशाबरोबर डेव्हलप केलेलं आहे. बरोबर. सो सक्सेसची व्याख्या तशी एक परिपूर्णतेने विचार केला तर त्याच्यात बरेच हे पैलू येऊ शकतात. अगदी अगदी बरोबर. खूप छान सांगितलं. मग मला परत अजून एक म्हणजे ह्याच्याच अनुषंगाने दुसरा प्रश्न मला विचारावासा वाटतो की तुमच्या दोघांकरताही, म्हणजे की तुमच्या आयुष्यामध्ये अशी कुठली सवय आहे की जी तुम्हाला, कारण इतक्या काय असतं अनेकदा तुम्ही एक खूप मोठं यश पाहिलं की कुठेतरी एक पर्सनॅलिटीमध्ये फरक पडतो किंवा त्या व्यक्तीच्या वागण्या बोलण्यामध्ये फरक पडतो, पण तुमच्या दोघांच्या बाबतीत अशी कुठली एक सवय आहे कामाबाहेरची म्हणा की तुम्हाला ग्राउंडेड ठेवते आणि तुम्हाला म्हणजे जमिनीवर पाय रोवून तुम्ही उभे आहात, अशी कुठली सवय आहे तुमच्या दोघांची? पण महत्त्वाचं म्हणजे तू आता म्हणालीस तसंच आहे की वडील मला म्हणायचे की आजूबाजूला बघत राहा, जोपर्यंत तू करतो त्याच्यापेक्षा बाकीचे लोक खूप खालच्या लेवलला करत असतील, म्हणजे त्यांना मिळत नाही म्हणून, तर मग तू तुझ्या गरजा वाढवायच्या नाहीत. हां. नाहीतर काय होतं, बिझनेसमध्ये मोठं झाल्यानंतर लोकांचं असं होतं चला 5 स्टारमध्ये करा, कारण नसताना विदेश दौरे करा, घेताना गोष्टी खूप महागड्या घ्या, उधळपट्टी थोडक्यात. म्हणजे ते उधळपट्टी म्हणजे गरजेपेक्षा जास्त घेतलं की ती उधळपट्टी होते. पण थोड्या प्रमाणामध्ये आपल्याला जेव्हा आंतरराष्ट्रीय दर्जा ह्याच्यातले लोक येतात त्यावेळेला काही प्रमाणात तुम्हाला गाड्या वगैरे त्या लेवलच्या ठेवायला लागतात. हे 2-3 अतिशय महत्वाचे भाग आहेत. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेळ मिळाला ना तर तो डेव्हलपमेंटला घालवा. इव्हन आता करोनाच्या पिरियडमध्ये आम्ही एवढी डेव्हलपमेंट केली की आम्ही जवळजवळ 1 जनरेशन पुढे 3 वर्षात गेलो. वा. बर. आणि आता ते वेळ सत्कारणी लावला. सत्कारणी तर आहेच, पण तो नुसतंच आपलं सत्कारणी म्हणजे सामाजिक कामाला नुसतं सामाजिक काम नाही, सामाजिक काम चालूच आहे, पण तेवढं नुसतं न करता आम्ही डेव्हलपमेंटवर खूप काम केलं. बरोबर. आणि याचा तर त्यामध्ये खूप मोठा रोल आहे, कारण आता नवीन जनरेशनची सगळं तंत्रज्ञान घेऊन आलंय, अमेरिकेतून आलाय, आणखी कुठे सिंगापूरहून आलाय. त्यामुळे त्याने त्याच्यामध्ये दोन्ही पद्धतीने म्हणजे टेक्नॉलॉजी ॲज वेल एज मॅनेजमेंट या दोन्हीमध्ये त्याने खूप मोठ्या प्रमाणात सुरू केलं. व्हेरी गुड. आणि तुम्ही काय सांगाल या बाबतीत? मी कॉम्पिटेटिव्ह टेनिस खेळायचो पूर्वी, अंडर-12, अंडर-14, अंडर-16, आणि आईवडिलांच्या मार्गदर्शनाने मी अमेरिकेत शिकलोय, जर्मनीत शिकलोय टेनिस. पण तर टेनिसमधनं खूप शिकण्यासारखं आहे की
जे तुम्ही जो प्रश्न विचारला की Grounded कसं ग्राउंडेड काय राहतं? ठेवतो, तर टेनिसमधनं ते खूप शिकण्यासारखं आहे. त्याच्यामध्ये की एक म्हणजे की तुम्हाला यू आर कम्प्लिटली अकाउंटेबल टू युअर सेल्फ, की कारण बरोबर. टेनिस हा इंडिव्हिज्युअल स्पोर्ट आहे, इंडिव्हिज्युअल स्पोर्ट आहे. की जे काय रणांगणावर तुम्ही जे काय जिंकता हारता हा तुमचं डिसिजन्समुळे तुम्ही जिंकता किंवा हारता. खरंय. त्याच्यामुळे तुम्ही दुसऱ्यांना बोट दाखवू शकत नाही. तर तो एक महत्त्वाचा विषय आहे. हम्म. दुसरं म्हणजे की त्याच्यामध्ये आता अँद्रे अगासी एक नामांकित प्लेअर हो, होऊन गेला, तर त्याच्यामध्ये त्याचं एक पुस्तक आहे, त्या पुस्तकाचं नाव विसरलो मी आता, एंड गेम असं काहीतरी नाव आहे त्याचं. त्याच्यामध्ये त्यांनी दाखवलं की त्याची जी जर्नी होती की तो 94-95पर्यंत अगदी टॉप लेवलला गेला. हो. नंतर तो इतका खाली घसरला, काय त्याचं मोटिवेशन केलं जे काय असेल ते, पण तो जवळजवळ एक टॉपवरनं जवळजवळ 120 का 140 रँकवर गेला विदिन अ स्पॅन ऑफ 5-6 मंथ्स. ओके. आणि जेव्हा तुम्ही टेनिसपटू जे सगळे असतात ते जेव्हा टॉप लेवलला असतात तेव्हा त्यांना सगळे सोयी खूप एकदम 5 स्टार सारख्या सोयी असतात सगळीकडे. टुर्नामेंट जातात तेव्हा बाकीचं किंवा त्यांच्या प्रायव्हेट जेट्स वगैरे सगळे असतात. पण जेव्हा तो 1वरनं 140-150वर घसरला तेव्हा हे सगळं बंद झालं आणि त्याला स्वतःची बॅग कॅरी करून सगळीकडे टुर्नामेंट जायचं. आणि ही एम्ब्रेस दॅट ह्युमिलिटी की हे मला करणं गरजेचं आहे कारण मला परत 1 नंबरवर जायचं आहे. सो हे जे पुस्तक वाचल्यावर जी एक प्रेरणा मिळते ते पण एक दॅट ऑल्सो कीप्स यू ग्राउंडेड त्याच्यामुळे. सो तो 140वरनं परत 1 नंबरवर आलाच तो 99-2000 साली. तर हे टेनिसवरनं हे खूप शिकण्यासारखं आहे आणि त्याच्याने मला पण फायदा झालेला आहे. वा, खूपच छान, खूपच छान. सिद्धार्थ सर, तुम्हालाच मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही किशोर पंप्सचे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून कार्यरत आहातच, पण या व्यतिरिक्त तुम्ही इंडियन गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा काहीतरी भरीव कामगिरी तुमची आहात तिथे तुम्ही, तर ते काय आहे नक्की आणि प्रोजेक्ट काय आहे त्याविषयी जरा आम्हाला सांगा. सो हा प्रोजेक्ट जो आहे हा पाण्यावरती आहे, म्हणजे आणि ते सुद्धा शहरी पाणी, म्हणजे त्याच्यातलं शहरी पाणी आणि कृषी पाणी असे 2 प्रकारचे मॅनेजमेंट. त्यात काय फरक असतो? सो कृषी पाणी म्हणजे ज्याच्यात रुरल वॉटर अँड ॲग्रिकल्चरल वॉटर जे म्हणतात की त्याच्यामध्ये खूप वेगळ्या पद्धतीने एक पॉलिसीज, टेक्नॉलॉजी आणि इकॉनॉमिक्स हे सगळं होतं. म्हणजे पाण्यात फरक नसतो? पाण्यात फरक नसतो, पण पाणी ते शेतकऱ्यापर्यंत किंवा गावातल्या घरापर्यंत कसं पोचवायचं ते पोचवण्यासाठी ते जे काय तंत्रज्ञान असेल, ज्याच्याकरता लागणारं इकॉनॉमिक्स असेल ते खूप वेगळं असतं, जे शहरांमध्ये खूप वेगळं असतं. आणि शहरांमध्ये चॅलेंजेस वेगळे असतात, पण त्याचबरोबर त्याचं नियोजन, पाण्याचं नियोजन हे फार महत्त्वाचं असतं शहरांसाठी रुरल पाण्यापेक्षा. सो शहरी पाण्याचं नियोजन ह्याच्याकरता मी जलशक्ती मंत्रालय याच्या अंतर्गत तो नमामि गंगे म्हणून नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा असं एक ते डिपार्टमेंट आहे की जे गंगा नदीच्या पात्र म्हणजे गंगा नदीचं पात्र जर का टोटल पाहिलं तर ते गंगोत्रीपासून इंदोरपर्यंत येतं आणि पूर्वेला वेस्ट बेंगॉल म्हणजे बॉर्डरपर्यंत जवळजवळ सगळं. तर त्या अख्ख्या पात्रातलं पाण्याचं नियोजन, मग त्याचं म्हणजे स्वच्छ पाणी असेल किंवा सांडपाणी असेल त्याचं नियोजन, मग नदी सुधार प्रकल्प त्याच्यातले जे येतात ह्या सगळ्याचं, तर ते आता तिकडनं शिकवण घेऊन आपल्या इकडे कृष्णा नदी किंवा गोदावरी खोऱ्यात ते आपल्याला कसं राबवता येईल ह्याच्याकरता काही कामं चालू. सो त्याच्यामध्ये माझा इन्व्हॉल्वमेंट आहे तुमचा इकडे. अरे वा. आणि आय थिंक स्टॅनफर्डमध्ये पण तुमचं काही तुम्ही काम करता का तिथे, म्हणजे एन्व्हायरमेंटल मध्ये? स्टॅनफर्डमध्ये एक माझे जे गाईड होते मास्टर्सच्या वेळेला, त्यावेळेला त्यांनी एक लॅबोरेटरी स्थापित केली आहे तिकडे. तर त्या लॅबोरेटरीमध्ये त्यांनी नवीन कुठल्या टेक्नॉलॉजीज आहेत त्याच्याकरता त्याचं डेव्हलपमेंट आणि सांडपाणी शुद्धीकरणावरती, वेस्ट वॉटर ट्रीटमेंट. सो त्याच्यावरती ते नवीन टेक्नॉलॉजी की ज्याच्यानी एनर्जी म्हणजे ऊर्जा लागणार नाही किंवा त्याच्यातनं जे गाळ तयार होतो तो गाळ कमीत कमी कसा तयार होईल, याच्यानी ऑपरेशनल कॉस्ट आपण जे म्हणतो चालवण्याचा खर्च हा कसा कमी करता येईल त्याच्याकरता काही नवीन डेव्हलपमेंट्स आणि सगळं चालू असतात. सो त्यांच्याबरोबर संवाद चालू असतो आणि त्याच्याबरोबर काय आपल्याला भारतात कशा त्या टेक्नॉलॉजी आणता येतील त्यावर पण काही काम चालू असतात त्याच्यावरती. फारच छान.
फारच छान. किशोर सर, मला सांगा, आपले किशोर पंप्स तुमची जी कंपनी आहे ती म्हणजे काय म्हणतात, पंप मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे हायली कॉम्पिटेटिव्ह एकतर फील्ड सगळं, आणि या सगळ्या म्हणजे आजूबाजूच्या ज्या इतर कंपन्या असतील केमिकल कंपनीज, त्याच्यामध्ये आपली कंपनी वेगळी कशी ठरते? म्हणजे काय असं वेगळं काय आहे त्याच्यामध्ये? आपल्याकडे आत्ता पहिलं मी सांगितलं तसं की केवळ व्हॉल्यूम किंवा आकार वाढत गेला. आम्ही पूर्वी 1000 पंप करतो, तो आज 10,000 करतो, मग आता 1,00,000 करतो, पण तेच करतो असं आम्ही करत नाही. आमच्याकडे जवळजवळ दर 4-5 वर्षाला सगळं R&D तुमचं स्ट्रॉंग आहे, चालू असतं. आणि दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे त्याच्या मागची जी प्रेरणा ती वेगळी. एक वाक्य सांगायला विसरलो मी. माझे वडील ज्यावेळेला मुंबई म्युन्सिपाल्टीमध्ये होते तेव्हा धारावी ट्रीटमेंट प्लांटवर काम करत होते, म्हणजे चीफ होते ते. बरं. तर ते दिवसभरात अंगावर ओढायचं स्वयंपाक, सगळा वास यायचा. त्यावेळेला आणखीन होतं ते. तर ते लोक त्यांना विचारले, तू कशाला इंजिनियरच आहेस, तर तू कशाला ह्याच्या सगळे अंगावर घेतोयस? त्यावर माझ्या वडिलांनी एक वाक्य सांगितलं, ते अजूनही नुसतं वाक्य नाही, आमची प्रेरणा आहे. ते म्हणाले, ही लोकगंगा आहे, लोकगंगा आहे, आणि मला याची देवगंगा करायची. अरे वा. बरं. त्यामुळे ते सुएज किंवा सांडपाणी जे आहे ते ट्रीटमेंट करण्याची त्यांची जी सुरू केल्यामुळे आम्ही आज सुद्धा भारतामध्ये सुएज सांडपाण्यामध्ये नंबर 1 आहोत. बरं. अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर आता कुंभमेळा झाला, त्याच्यामध्ये कंटिन्युअसली जर सगळ्या माणसांचं सुएज जर एकत्र म्हणजे टोटल जर काढलं तर जवळजवळ 40 ते 42 कोटी लोकांचं सुएज आम्ही पंप करतो. आम्ही त्याच्यात नंबर 1 आहोत. बापरे. सगळ्या ह्या रिव्हर ऍक्शन प्लॅन्स मध्ये पहिलं पण आम्हीच केलं, आणि आज सुद्धा सगळ्यात मोठे आहोत. मोठे पंप करतो आम्ही 600 हॉर्स पावर पर्यंतचे त्याचे. हो, टन, अनेक टनी असतात ते. 8 टन 10 टन वजन असतात त्याचे. तर त्यामुळे एक असं काय की आम्हाला सुएज मध्ये नंबर 1 व्हायचं आहे. कारण जसं ह्यांनी सांगितलं होतं की त्याला कोणी विचारलं की तुला सुएज मध्येच, तुला वेस्ट वॉटर मध्ये एन्व्हायरमेंट मध्येच का शिकायचं आहे? तो म्हणला, ह्याच्यामध्ये कोणालाच यायचं इंटरेस्ट नसतो म्हणून मला करायचं. तर हे फार महत्वाचं आहे. आपल्याला ज्याला कोणी हात लावायला बघत नाही, अर्थात आमचे एफर्ट किती करणार, एवढं भारतामधला संबंध सांडपाण्याचा टोटल जर तुम्ही व्हॉल्यूम बघितला तर इतकं मोठा आहे. पण त्याच्यातल्या ज्या ज्या नवीन टेक्नॉलॉजीज येतात त्याची सुरुवात मात्र आम्ही करायला आम्ही केलेली आहे. त्याच्या ट्रीटमेंटमध्ये सुद्धा, पंपिंगमध्ये सुद्धा. आणि आता ह्याने काढलंय ते तर फारच नवीन आहे. ते जेव्हा प्रत्यक्षात येईल, म्हणजे याला लागलं आहे, सुरुवात झाली आहे, त्यावेळेला त्याचा क्रांतिकारी परिणाम काय आहे, काय ते नक्की? सो त्याच्यामध्ये बेसिकली सांडपाणी शुद्धीकरण करण्यासाठी जे काय प्रक्रिया केली जाते त्याच्याकरता खूप एनर्जी आणि मला फक्त त्याच्यामध्ये, सॉरी मी मध्ये फक्त थांबवते, सुएज ट्रीटमेंट प्लांट म्हणजे काय, वेस्ट जे ह्युमन वेस्ट असतं ते फ्लश वॉटर, फ्लश वॉटर ते तुम्ही ते शुद्ध करणं, पण म्हणजे तो जो काय मैला असतो तो कुठे जातो शेवटी? कारण त्याचंही असेल ना काहीतरी तुमचं. तो मैला जो आत्ता जे पारंपरिक प्रकल्प जे आहेत त्याच्यामध्ये तो मैला हा गाळ म्हणून आपण त्याच्यातनं घेऊन जातो, आणि मग तो आपण ते सकर म्हणून असतात, खत म्हणून वापरू शकतो. पण आता ते लँडफिलला किंवा डम्पयार्ड्समध्ये पाठवतात. ते पहिल्यांदा ते थिक म्हणजे ड्राय करतात, ते त्याच्यातनं पाणी काढून घेतात जास्तीत जास्त, ड्राय करून मग ते टाकून देतात. तर ही जी टेक्नॉलॉजी नवीन आहे त्याच्यामधनं तो गाळ प्रमाण खूप कमी होतं. अच्छा. पारंपरिक प्रकल्पांपेक्षा खूप कमी होतं. त्याच्यामुळे त्याचा डिस्पोजलचा खर्च खूप कमी असतो. ऊर्जा म्हणजे एनर्जी कन्झम्पशन खूप कमी असतं त्याचं. त्याच्यामुळे त्याचा म्हणजे चालू ठेवण्याचा खर्च खूप कमी असतो. आता भारतामध्ये सगळ्यात मोठं आव्हान या सगळ्या प्रकल्पांना आहे ते म्हणजे की रनिंग कॉस्ट, ऑपरेशनल कॉस्ट. तर ती कमीत कमी कशी करता येईल ह्याच्याकरता जे काही टेक्नॉलॉजीज वापरतील तर ही टेक्नॉलॉजी त्याच्यात बसते. बरं. अच्छा, ग्रेट. पण म्हणजे असंच आता त्याच्याच अनुषंगाने मला तुम्हाला विचारायचं आहे की आता किशोर पंपमध्ये तुम्ही नवीन पिढी, तिसरी पिढी म्हणून जे कार्यरत आहेत, आणि आता AI टेक्नॉलॉजी आपल्याकडे खूप त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो आहे, तर किशोर पंपसारख्या ठिकाणी ह्याचा वापर होतो का? तुम्ही ते इम्प्लिमेंट करता का, आणि ते कशा पद्धतीने करता? सो AIचा
वापर हा 2 पद्धतीने करतोय आणि अजून पुढे पण करणार आहे. एक म्हणजे की कंपनीच्या डे टू डे ऑपरेशनसाठी, म्हणजे एक प्रॉडक्ट लेवलला आहे आणि एक ऑपरेशनसाठी आहे. तर कंपनीच्या ऑपरेशनसाठी म्हणजे कसं की जिकडे जिकडे तेच कामं परत रिपीट करायला लागतात, ते आपल्याला AI वापरून कसं कमी करता येईल काम. अच्छा, बरं. आणि दुसरं म्हणजे ते वापरून क्वालिटीवर सुधार कशी आणता येईल, डिलिव्हरी टाइम कसा कमी करता येईल, खर्च कसे कमी करता येतील, हा ऑपरेशन लेवलला झाला. प्रॉडक्ट लेवलला विचार करायचा झाला तर पंपामध्ये AI वापरणं हे खूप मर्यादित असतं, कारण तो मेकॅनिकल डिव्हाइस आहे. बरोबर. पण पंप हा जर का आपण थोडा दुसऱ्या पद्धतीने विचार कराल की पंप जसा बसतो कस्टमरच्या साईटवरती, त्याच्यामध्ये मग पंपाबरोबर मोटर येते, त्याच्याबरोबर पायपिंग येतं, त्याच्याबरोबर बाकीचे त्याचे इन्स्ट्रुमेंट्स येतात प्रेशर आणि सगळे मेजरमेंटसाठी, ते आपणच करून एक असं काय म्हणतात त्याला स्किड किंवा पॅकेज्ड करून ते AI त्याच्यात घालून ते जर का रिमोटली आपण मॉनिटर करू शकलो की आत्ता आपण नुसता पंप देतोय, पण पंपाबरोबर आपण जर काही सगळं करून त्याच्यात AI बरोबर आपण म्हणजे कस्टमरच्या साईटवर गेल्यावर ते प्लग अँड प्ले सारखंच होईल. त्यांनी फक्त पाईप जोडायचा, इलेक्ट्रिसिटी द्यायची आणि चालू करायचं, आणि मग त्याच्यातनं AI वापरून मग रिमोटली कुठले देशात जगात कुठेही असेल तो कस्टमर तरी सुद्धा त्याला मग दिसायला पाहिजे की हा पंप कसा चाललाय, मग तो कधी रिपेअर करायला पाहिजे, त्याचं काय. तर हे जे सगळे विषय आहेत हे AI वापरून नक्कीच करतील आणि त्या दिशेने आपण वाटचाल चालू आहे. ग्रेट. आता मला सांगा, तुम्ही म्हणजे ॲज अ चेअरमन, ॲज अ मॅनेजिंग डायरेक्टर, ॲज अ वडील, ॲज अ मुलगा, तेव्हा जेव्हा तुम्ही फॅमिली बिझनेस एखादा आपण रन करतो, तर त्यावेळेला जेव्हा काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतात किंवा तर त्यावेळेला ही अशी दुहेरी भूमिका निभावताना तुम्हाला फायदा काय जाणवतो, फरक काय जाणवतो ते डिसिजन मेकिंगच्या वेळेला? एक थोडंसं सांगतो की हा प्रश्न पहिल्या जनरेशनला, म्हणजे पहिल्या पिढीच्या लोकांना जास्त पडू शकतो. माझ्या डोळ्यासमोर माझ्या वडिलांचं उदाहरण होतं. हो, तेव्हाही हा प्रॉब्लेम आला असेलच. प्रॉब्लेम म्हणजे हा विषय. हां. तर त्यांनी मला सांगितलं की माझ्यापेक्षा तुझं वय अजून एक 25-30 वर्षांनी कमी आहे, याचा अर्थ माझ्यापेक्षा पुढची 25-30 वर्ष तुला चालवायचं आहे. बरोबर. तुझे डिसिजन तू घे, मी तुला धोक्याची जाणीव फक्त करून देईल. बरोबर. बाकी वाढवायची कशी, कुठल्या दिशेने वाढवायची, काय करायचं हे तुझं तू ठरव, पण त्याच्यामध्ये काही धोके असतील तर ते माझ्या अनुभवातून मी तुला सांगेन. अगदी बरोबर. पण तितक्या प्रमाणामध्ये स्वतःला वेगळं करणं ही एक आर्ट आहे. म्हणजे तितकं खूप नाही, आपण इतके वर्ष केल्यानंतर बाहेर येणं हे माणसाला कठीण जातं. की अरे आज काही झालं की पूर्वी असताना सगळे यायचे, साहेब ते असं कसं करू, आणि आपल्याला सल्ला द्यायची, करून घ्यायची एक सवय लागलेली असते. आता काय होतं, आता ते शक्यतो मी माझ्याकडे कोणी येत नाही, कारण मी सांगतो सिद्धार्थला विचार का तो करू शकतो, ही पहिली गोष्ट. त्याला नवीन काय आलं तर त्याला घेऊन ये ना अनुभव, पुढे त्यालाच करायचंय. आपल्या पिढीचं जे हे समजतं वय, त्याच्यात आपल्या पुढच्या पिढीला आणखीन काही वर्ष करायचं असतं. तर हे एक प्रकारचं जे अंतर ठेवून करायची सवय लागली ना की मग त्रास होत नाही. जर एखादा माणूस म्हणायला लागला मी किती वर्षाचा झालो तरी मीच बघणार सगळं, हे बिझनेसमध्ये पण होतं, राजकीय पक्षांमध्ये पण होतं, सगळीकडे असतं. खुर्ची सोडायला कोणी तयार नसतं, हातात सोडायला नसतं. मग त्याचा परिणाम असा होतो, मग वादविवाद वाढतात. त्याच्यापेक्षा आपण आपलं वेगळं करावं, आपला फोकस बदलायचा. आता मी जरा सामाजिक कार्यावरचा फोकस माझा वाढवलाय आणि डेव्हलपमेंटवरचा फोकस वाढवलाय, पण रोजच्या ह्याच्यातलं सगळं जे आहे, इव्हन कस्टमरशी काय बोलायचं, काय करायचं, सिद्धार्थ तू बोल. आणि दुसरं असं की तू बोल म्हणजे याचा अर्थ तुझी तू जबाबदारी पण घे, म्हणजे तेही महत्वाचं आहे ना. हा, म्हणजे आपण स्वतः डिसिजन निर्णय घेतला की त्याची माणसाला हे लागते की मी निर्णय घेतलाय, मला त्याचे जबाबदारी घ्यायला. याच्यामुळे जे काय टेन्शन घ्यायची सवय आहे ती आणखी नवीन यंगेज पासून, आणि त्यातनं शिकायलाही खूप मिळतं. शिकायला मिळतं, हे तयार होतं. बरोबर आहे. आता सिद्धार्थ आहे, त्याची बायको पण ह्याच्यात चांगल्या प्रकारे करते, त्यामुळे ते दोघं जण, त्या पण किशोर पंप मध्येच आहेत. हो, ती पण उत्कृष्ट. त्या काय बघतात तिथे? ऍडमिनिस्ट्रेशन आणि टॅलेंट मॅनेजमेंट सगळं. अच्छा. आणि त्याच्यामुळे ती चांगल्या प्रकारे असल्यामुळे तसं त्याला कधी म्हणजे सायकोलॉजिकल सपोर्ट द्यायची वेळ आली तर तीच देते. मी आहेच तिथे, पण शेवटी वयाप्रमाणे मला माझ्या प्रायोरिटीज बदलल्या, मला कधी आजारपण आलं, काय झालं, तेवढ्या प्रमाणावर मग
तसं ऍक्च्युअली आमच्या दोघांच्या बरोबर खरं सांगायचं 3 जण तसं धरायला पाहिजे, ती पण आहे त्याच्यात. बरोबर आहे. तर त्यामुळे ह्या सगळ्यामुळे कसं होतं आणि शेवटी फॅमिली म्हणल्यावर तो एक बॉन्ड वेगळा असतो. नाही, आणि पहिली गोष्ट अंतर राखणं हा घरात पण आहे. हो. आपण एका घरामध्ये एकच किचन झालं की त्याच्यामध्ये जे काय वादविवाद होऊ शकतात त्याच्यापेक्षा थोडं सेपरेट केलेलं बरं असतं. तसं फॅक्टरीत पण आहे. तुम्ही ज्या ठिकाणी तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे ते सगळं एकाच ठिकाणी करायचं नाही. तू एवढे निर्णय घे, मी एवढे निर्णय घेतो, अडचण आली तर आपण दोघंही आहोत एकमेकांना. एक्झॅक्टली. पण जर त्याच्याऐवजी प्रत्येक गोष्ट मीच बघणार, मीच करणार असं म्हटलं तर अडचण होते. त्यामुळे माझं एवढंच म्हणणं असेल की ज्या वेळेला माणसाला गोठवायचं असेल ते त्याने आधीच ठरवलं पाहिजे की कुठले एरिया मी माझ्याकडे ठेवणार, कुठले एरिया पुढच्या पिढीला सोडणार, आणि जे काय आपण सोडणार ते त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं नाही. आता सिद्धार्थने नवीन आणखी काही कंपन्या पण केल्या आहेत, नवीन टेक्नॉलॉजी आणल्या. मी खरं सांगायचं तर मला माहिती पण नसतात टेक्नॉलॉजी काय आहेत, कारण मी त्यात माहिती व्हायला पाहिजे म्हणून वेळ घालण्यात कशाला आहे. मी आता जुनं जे आतापर्यंत झालंय ते पुढे कसं चालवता येईल एवढं मी बघतो. छान. तुम्हालाही असंच वाटतं? हो, म्हणजे बाबा म्हणले तसं की रिस्कचा सेन्स, नंतर कुठे कुठे पूर्वी चुका झालेल्या आहेत त्या परत होऊ नयेत. बरोबर. आणि पुढच्या लाठेच मागचा शहाणा म्हणतात तसं. बरोबर. आणि परत त्याचबरोबर की कमर्शियल सेन्स डेव्हलप व्हायला जो वेळ लागतो त्याच्यामध्ये जुना अनुभव खूप फायदेशीर ठरतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेवटी ऑर्गनायझेशन बांधताना किंवा ऑर्गनायझेशन वाढवताना मनुष्य स्वभाव हा बाबा नेहमी म्हणतात की तो सारखा शिकतच असतो. म्हणजे असं कधीच होत नाही की मनुष्य स्वभाव सगळ्यांना कळलाय, काही ना काहीतरी दरवेळेला नवीन येतच असतं. त्याचा अनुभवाचा खूप फायदा होतोच. बरोबर आहे. मग आता तुमचं म्हणजे पुढचं विजन की आता मेक इन इंडिया जो आता आपले पंतप्रधान नारा देतात किंवा ग्लोबल मार्केटच्या दृष्टीने तुमची पुढची विजन काय आहे किशोर पंपच्या दृष्टीने? सो एक्सपोर्टच्या दृष्टीने आता जसं पंतप्रधानांनी आपल्याला सांगितलं आहे तसं सगळ्याच कंपन्या अपग्रेड करत आहेत, नवीन टेक्नॉलॉजी आणत आहेत. त्याचबरोबर आपली पण कंपनी पण तसंच करत आहेत. आणि जागतिक पातळीवर आपण पंप किंवा पार्ट ऑफ पंप्स हे सप्लाय करू शकू याच्याकरता जी काय तयारी करायला लागेल, जी काय इन्व्हेस्टमेंट करायला लागेल ते आपण करतोच. इन्फ्रास्ट्रक्चरही त्याच्यात महत्त्वाचं आहे. इन्फ्रास्ट्रक्चर पण वाढवायला सुधारायला लागेल. नवीन टेक्नॉलॉजीज AI तुम्ही म्हणाला तसं AIचे पण वापर करता येईल. बरोबर. त्याचबरोबर पंपाला मर्यादित न राहता पंप जिकडे जसा बसतो त्या लेवलला थोडंसं फॉरवर्ड इंटिग्रेशन जाऊन अजून कसं करता येईल आपल्याला की ज्याच्यामध्ये मग तुम्हाला काही वेगळ्या पद्धतीचे टेक्नॉलॉजी किंवा स्किल सेट्स आणायला लागतील, नवीन ऑर्गनायझेशन काही बांधायला लागेल. बरोबर. भारतामध्ये सुद्धा आणि भारतामधून एक्सपोर्ट करताना सुद्धा त्या दृष्टीने सगळे वाटचाल चालू आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता एक महत्त्वाचा प्रश्न, एवढं डोलारा सांभाळायचा कंपनीचा सोपं नसतं आणि स्ट्रेस त्याच्यामध्ये असतो, टेन्शन्स खूप असतात. तो स्ट्रेस बस्टर्स काही असतात की जे तुम्हाला रिलॅक्स ठेवतात. म्हणजे तुम्ही गाणं म्हणता, हां, तुमचं सामाजिक कार्य खूप आहे, तुम्ही इतर तुम्हाला साहित्याची आवड आहे, तुम्ही टेनिस मगाशी म्हणाला तुम्ही खेळतात म्हणजे कॉम्पिटेटिव्ह लेवलला वगैरे. तर तुमच्या दृष्टीने मग हे स्ट्रेस बस्टर्स जे सगळे आहेत तर त्याविषयी जरा तुमचे छंद, तुमचे एकंदर कामाच्या व्यतिरिक्त म्हणजे काय काय तुमचे छंद आहेत किंवा काय त्याविषयी ऐकायला आवडेल. मी एक विशेष गोष्ट सांगतो. म्हणजे मी शाळेत असताना मला वडिलांनी आणखी एक मंत्र दिला होता. आपण म्हणतो ना की अ पर्सन इज अ जॅक ऑफ ऑल ट्रेड्स अँड मास्टर ऑफ नन, इंग्लिशमध्ये म्हणणं आहे. मला म्हणले यू शुड बी जॅक ऑफ ऑल ट्रेड्स बट मास्टर ऑफ ॲटलिस्ट वन. ओके. तर त्यामुळे ते म्हणले जॅक ऑफ ऑल ट्रेड जर तर तुला तुझा अनुभव सगळ्या ह्याच्यात पाहिजे. म्हणून त्याने मला लहानपणापासून सगळं संगीत हे अगदी नाही तू करायचं एवढ्या दिवसातला 1 तास गुरुजींकडे जायचं, शिकायचं वगैरे करून. क्लासिकल सिंगिंग मध्ये तुम्ही बरंच नाव तेव्हा क्लासिकल सिंगिंग, काही प्रमाणात नाटक हे तुला सांगायची गंमत अशी आहे की मी शाळेत असताना 11वीला जेव्हा मी गेलो, आमच्या वेळेला 11वी होती, तर त्यावेळेला मी वर्गात 10वी पर्यंत पहिला असायचो. अरे वा. आणि माझे मिळवायचे गुण कुठले? संगीत, शिवण, स्पोर्ट्स, आमच्या शाळेत विषय होता, इतिहास, भूगोल वगैरे सगळं. आणि पहिली 11वीची जी परीक्षा झाली तर हे सगळं मागे पडल्यावर मी एकदम 22वा गेलो. तोपर्यंत मी नेहमी पहिला असायचो.
तर मी फार नर्वस झालो. भावानं म्हटलं हे काय झालं माझं, आता मी खरंच मास्टर ऑफ नन व्हायला लागलोय. ते म्हटले काय हरकत नाही, तुला कशात आहे, तुला गणित हा तुझा विश्वास आहे की तू 100पैकी 100च मिळवतोस दरवेळेला, आणि शास्त्र गणित ते तू पुढे वाढवायच्या मागे लाग. ठीक आहे, तुला आवड आहे तरी इतिहास भूगोलात तुला करता येत नाही, आणि बाकी सगळं संगीत वगैरे बाहेरून कर. तर त्याच्यामुळे मग मी बाहेरून सुरू केलं. आणि दुसरं असं होतं की त्यावेळेला मग जितक्या आंतरशालेय स्पर्धा असायच्या पहिलीपासून, पण 5वी पासून, पहिलीला मी आधी मुंबईला होतो बालमन विद्यालयात, 5वी पासून इथे पुण्याला आलो मॉडर्न हायस्कूल. जेवढ्या स्पर्धा व्हायच्या त्या प्रत्येक ठिकाणी मी पहिलाच यायचो. कारण काय की बाकीच्या ठिकाणी तेवढी प्रायोरिटी नसायची, माझ्या घरात प्रायोरिटी होती. बरं. असं करत मी कॉलेजपर्यंत गेलो, आणि कॉलेजच्या नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे करताना माझी पत्नी पण, तिला आवड होती या सगळ्याची, त्यामुळे ती आवड नुसती नाही, ती याच्यामध्ये खूप तिने यश मिळालं होतं. त्यामुळे आम्ही दोघांच्याही काय म्हणतात मॅटर्स ऑफ इंटरेस्ट सारखे झाल्यामुळे ते घरातले विषय तसे असायचे, नाटकं चालायची, गाणं चालायचं. तर त्याच्यामुळे काय झालं की ते थांबलं नाही कुठे विषय. आणि मग काय होतं, आपण घरी आल्यानंतर तो विषय, फॅक्टरीचा विषय आपोआप मागे पडतो. बरोबर. घरात आल्यानंतर संगीत, नाटक, रिलॅक्सेशन, चेंज ऑफ वर्क इज रेस्ट, हे झाल्यामुळे ऑटोमॅटिकली आपल्याला डोकं शांत राहतं. खरंय. आता घरी आल्यानंतर आपण काहीतरी संगीत, नाटक हे विषय करायला जायचो, आणि आपली पत्नी काहीतरी तिसरंच काहीतरी बोलत असेल तर मी नशिबान होतो की ते झालं नाही. आणि त्याच्यामुळे माझं ब्लड प्रेशर म्हणा काही ते सगळं कंट्रोलमध्ये, स्ट्रेस बस्टर तू म्हणतेस. गुड. आणि मग मात्र एकदा करायचं म्हटल्यानंतर परत वडिलांचा मेसेज की करशील त्या नंबर टॉपला जायचं म्हटल्यानंतर जेवढ्या स्पर्धा होत्या, जेवढ्या होत्या ते त्या एक वयाच्या सर्टन एज पर्यंत मी करत गेलो. नंतर वडिलांच्या आजारपणामुळे आणि आर्टच्या ह्याच्यामुळे मग शेवटी मग मी फुल टाइम इकडे आलो. तरी मला वाटतं म्हणजे आम्ही असं ऐकलेलं होतं की त्यावेळेला तुमचं म्हणजे संगीताचा प्रवास एवढा छान चालू होता शास्त्रीय संगीताचा की तुमच्या मनामध्ये दुविधा होती की संगीत हे करिअर करावं का इंजिनियर व्हावं. पण 8-10 वर्ष गेल्यानंतर एक दिवस मला वडील म्हणले, अरे तू सगळं चांगलं चाललंय पण तुझं संगीत मागे पडलं रे. तर म्हटलं नाही, मला तू संगीतातलं काही थांबवायला नकोय, परत कर. म्हणून मी परत करताना मग 2-3 सीडीज काढल्या माझ्या स्वतः. काय कशाविषयी आहेत त्या? एक होती, पहिली होती ती मराठी होती, रामदास स्वामींच्या, अरे वा, म्हणजे प्रवृत्ती आणि याच्या संबंधी होते. कसं लोकांच्या रिलेशन कडे बघायचं, कुठेही असं धावपावर विठुर आहे असं काही नाही, ते फक्त याच्यातलं होतं. आणि ते डे टू डे लाईफ मधल्या जे काही शिकवण आहे ती मला म्हणाले की अरे तू एवढी जगभर म्हणा किंवा सगळीकडे लेक्चर देतो, तू रामदास स्वामींची शिकवण लोकांपर्यंत का नाही, बरं तू गातोस पण. हो. मग आनंद मोडक मी आणि ते बसलो असताना त्यांनी मला एक 12-13 गाण्यांचं करून दिलं. ती सीडी खूप गाजली. अरे वा. मराठीतली होती. नंतर मी काय केलं, म्हटलं आता आपल्या गाण्याचा आणखी एक पैलू करूया, ते म्हणजे पाणी. मग लव वॉटर ना म्हणजे प्यारा पाणी म्हणून मी दुसरी हिंदी. अरे वा. त्याच्यामध्ये मी स्वतः हिंदी गाणी लिहिली होती मी. अरे वा. बरं. त्याच्यामध्ये शंकर महादेवन आणि साधना सरगम हे पण. बरं. वा वा वा. त्याच्यामध्ये खूपच मोठं झालं ते प्रोजेक्ट झाला आणि तो खूप गाजला. म्हणजे हरियाणा आणि कर्नाटक या 2 ठिकाणच्या गव्हर्नमेंटनी त्याचे राईट्स पण विकत घेतले की आम्ही कार्यक्रमामध्ये करू. खूप छान. जगभर गेल्या त्या सगळ्या. तर त्याच्यामध्ये हिंदीत होतं ते. तर म्हणजे ते माझा कला सुद्धा समाजोपयोगी झाली. आणि विषय काय तर प्यारा पाणी, पाण्याचा, आणि हा त्याच्यातला महत्वाचा. आणि त्यामुळे पाण्यामध्ये काही टाकू नका. हो, ते महत्वाचं आहे. कारण मला कीप वॉटर क्लीन टाकल्यानंतर आम्हाला स्वच्छ करायला किती त्रास होतो आम्हाला माहिती आहे. कारण वी आर द लार्जेस्ट ट्रीटर्स इन इंडिया. तर याच्यामुळे सामाजिक ह्या ज्या स्ट्रेस बस्टर म्हणून सुरुवातीला केलेल्या गोष्टी वाढत जाऊन त्याचा हा असा एक सामाजिक कामासाठी पण त्याचा उपयोग चांगला आहे ते. आणि तुमच्याविषयी काय सांगाल तुम्ही? मला स्ट्रेस बस्ट होण्यात चांगली झोप झाली पाहिजे. लवकर झोपतो मी आणि लवकर त्याच्यामुळे उठतोच, पण तो एक महत्वाचा विषय माझ्यासाठी. आणि त्याचबरोबर फिटनेस फ्रीक आहात असं ऐकलं. हो. सो टेनिस लहानपणापासून टेनिस खेळत असल्यामुळे आठवड्यातनं 2-3 दिवस झाले तर जास्त पण टेनिस
खेळतो तोच मेन स्ट्रेस बस्टर असतो. हो. आणि त्याचबरोबर मग आता माझी मुलगी मोठी व्हायला लागली, ती आता 10 वर्षे झाली आहे, पण ती लहान असताना मग तिच्याबरोबर वेळ घालायचा हा पण एक स्ट्रेस बरोबर असायचाच, अजूनही आहेच, बरोबर. पण तो पण एक असतो स्ट्रेस बस्टर. माझा पण तो स्ट्रेस बस्टर नातीवर तर ती स्ट्रेस बस्टर. वा, किती छान. मुलगी आहे. आपण खूप सुंदर मुलाखत चालली आहे, जरा आता शेवटाकडेच येतोय, पण मग तुमच्या दृष्टीने एस्पेशली मला विचारायचं की जेव्हा फॅमिली बिझनेस असतो आणि नवीन जेव्हा लोक त्याच्यामध्ये योग घातलेले असतात, तर अशा करता एक सिनियर आणि एक ज्युनियर म्हणून तुम्ही काय सल्ले द्याल? सिनियर आणि ज्युनियर, माझा सिनियर म्हणून सल्ला असं राहील की जे पहिला एक कोअरचा म्हणजे केंद्रबिंदू असलेला आपण जो बिझनेस करू तो वाढवायचा जितकं बरोबर आहे तितकंच त्याच्या एकातच राहिलं तर काही वर्षांनी प्रॉब्लेम होता. आपल्या देशात सुद्धा अशी मोठी मोठी बिझनेस फॅमिलीज आहेत की ज्यांना एका ठराविकच्या पुढे ते मॅनेज करणं कठीण होतं. म्हणजे असं म्हणतात, मला माहीत नाही, की इव्हन युरोपमध्ये 5 पिढ्याच्या पुढे एकच बिझनेस केलेली एकच कंपनी ती म्हणजे कॅडबरीज. बरं. बाकी सगळ्या कंपन्यामध्ये काहीतरी आपापसात प्रॉब्लेम झाली किंवा कॉम्पिटिशन तरी आली. कारण काय होतं, आपल्याकडे शिकलेले लोकच बाहेर जाऊन बिझनेस सुरू करतात, हे पण होतं. त्यामुळे आपल्याला मध्ये मध्ये दुसरे व्यवसाय मध्ये सुद्धा वाढवायला लागतं, फक्त एकाच व्यवसायात वाढवून उपयोग नाही. बरोबर. त्यामुळे ह्याला जेव्हा शिकण्याचं हे होतं तेव्हा मी त्याला म्हटलं, मग स्टॅनफोर्डला जातोय तर एन्व्हायरमेंट मध्ये कर. तो ह्याच्या पंपा त्याचा छोटा भाग झाला, एन्व्हायरमेंट मोठा भाग. बरोबर. तर त्याच्यामुळे त्याच्यातून तो शिकल्यामुळे त्याचं आता हे आणखी विस्तीर्ण झालं, त्याचं क्षेत्र जग मोठं झालं, स्कोप वाढवणं गरजेचं आहे. त्याच्यात तो नवीन नवीन करू शकतो. म्हणजे थोडक्यात काय की एकच बिझनेस काय मोठा मोठा वाढवतो. तर माझ्या माहितीचे इव्हन डॉक्टर्स आहेत की ज्यांनी एका ठराविक नंतर त्यांनी ते विकून टाकलं, कारण त्यांना स्वतःच्या पलीकडे म्हणजे करणं शक्य नाही. काहींची मुलं होती त्यांनी केलं, पण ज्यांची नाही त्यांनी ती विकून टाकलं. आम्ही असं विकून टाकायला लागू नये म्हणून सांगतोय, कदाचित विकून टाकू सुद्धा, पण आता तरी तशी काही परिस्थिती नाही. विशेषतः पुढची पिढी चांगली आहे म्हटलं बरोबर आपल्याला परवानगी. पण तरी सुद्धा त्यांनी जर फक्त पंपात राहिला असताना त्यालाही अडचण आली. थोडक्यात डायव्हर्सिफिकेशन पण करणं गरजेचं आहे. पण ते डायव्हर्सिफिकेशन इथून एकदम टेक्सटाईल मध्ये नाही जायचं, आपण करू त्याच्या साईडने वाढवत जायचं. अलाइड काहीतरी असेल तर अमिबा जसं वाढतो तसं वाढत गेलं पाहिजे ते, म्हणजे मग आपल्याला कंट्रोलमध्ये राहतं. तुम्ही काय सांगाल? सो म्हणजे नवीन व्यवसाय चालू करताना आव्हानं खूप असतात आणि भांडवल तसं मर्यादित असतं. तर त्याचा जोख वापर करून जे वेगळे पैलू असतात व्यवसायाचे, टेक्नॉलॉजी असेल, मॅन्युफॅक्चरिंग, मार्केटिंग, फायनान्स, तर एक कुठला तरी घेऊन तो पहिला पक्का करा. की तुम्हाला सपोज मार्केटिंगनी चालू करायचं आहे तर तुम्ही कुठली तरी बाजारातली वस्तू घ्या आणि ती कशी विकता येईल, लोकांपर्यंत पोचवता येईल, ह्याच्यानी सपोज चालू केलं तर मग हळूहळू तुम्ही मागे मग मार्केटिंगवरनं मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी असं चालू करू शकता. सगळं एकाच वेळा तुम्ही टेक्नॉलॉजी, मॅन्युफॅक्चरिंग, मार्केटिंग सगळं चालू केलं, सगळ्या डगरींवर हात ठेवायचा तर मग होत नाही ते. सो तुम्ही नवीन व्यावसायिकांना चालू करताना जर का त्यांनी एका एरियावर फोकस केला मार्केटिंगवर, तर पहिलं मार्केटिंग नीट करायचं, त्याच्यानी काही इन्कम जनरेट झाला, जे काय भांडवल येईल त्याच्यातनं मग मॅन्युफॅक्चरिंगला जायचं आणि मग टेक्नॉलॉजी. सो ते जास्त सस्टेनेबल राहू शकतं फॉर न्यू एंटरप्रेनर्स. अच्छा अच्छा, तो माझा सल्ला राहील. खूप छान वाटलं तुमच्या दोघांशी गप्पा मारून आणि खूप छान आम्हाला इन्साइट्स पण मिळाले. किशोर पंपबद्दल खूप छान नवीन माहिती मिळाली, तुमच्या दोघांविषयी खूप छान माहिती मिळाली आणि रसिका मोहिनीकडून किशोर पंप्सला खूप खूप शुभेच्छा. तुमच्या सगळ्या पुढच्या प्रोजेक्ट्सना आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आज वेळात वेळ काढून रसिका मोहिनीच्या पॉडकास्टला दोघंही आलात, त्याकरता मनापासून आभार. रसिका हो, तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. या व्हिडिओच्या खाली हाईप HYPE बटन असेल ते कृपया प्रेस करा आणि या व्हिडिओला पॉईंट्स द्या. त्यामुळे यूट्यूब अल्गोरिदमनुसार यूट्यूब हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवतो. आपल्या रसिका मोहिनी चॅनलही नक्की सबस्क्राईब करा. आम्हाला फेसबुकला आणि इन्स्टाला सुद्धा प्लीज फॉलो करा. चला तर मग भेटूया पुढच्या पॉडकास्टला.
तोपर्यंत मस्त राहा, मजेत राहा, आनंदात राहा. धन्यवाद. रसिक मोहिनी.